नमस्कार. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 12. नारद म्हणाले, हे भगवान, भगवान शिव निघून गेल्यावर त्या मुलीने दुःखाने काय केले? मला या विनम्र व्यक्तीला धर्मप्राप्तीचा मार्ग सांगा. भगवान नारायण म्हणाले, राजा युधिष्ठिराने भगवान कृष्णाला त्याच प्रकारे विचारले होते, म्हणून भगवंतांनी राजाला काय सांगितले ते ऐक. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, जेव्हा भगवान शिव निघून गेले तेव्हा ती कन्या अत्यंत व्यथित झाली आणि धापा टाकत घाबरून खूप रडली. तिच्या हृदयाच्या ज्वाळांनी तिचे शरीर जळत असताना ती तपस्वी कन्या वणव्यात करपलेल्या पानाच्या वेलीसारखी झाली. दुःख आणि मत्सर यांनी ग्रासलेल्या त्या कन्येचा बराच काळ लोटला. ज्याप्रमाणे साप आपल्या बिळातील उंदरावर हल्ला करून त्याला वश करतो, त्याचप्रमाणे भगवान काळाने वर उल्लेखलेल्या दयनीय अवस्थेत सापडलेल्या त्या तपस्वी कन्येवर हल्ला करून तिला वश केले. ज्याप्रमाणे पावसाळ्यात वीज चमकून ढगाळ आकाश नष्ट करते, त्याचप्रमाणे आपल्या पापांनी आणि तपश्चर्येने जळून ती कन्या तिच्या आश्रमात मरण पावली. त्याच वेळी धर्मस्थ यज्ञसेन नावाच्या राजाने विपुल साधनसामुग्रीसह एक भव्य यज्ञ केला. त्या यज्ञाग्नीतून सोन्यासारखे तेजस्वी असलेल्या एका कन्येचा जन्म झाला. तीच राजकुमारी राजा द्रुपदाची कन्या म्हणून जगप्रसिद्ध झाली. एका तेजस्वी राजाची कन्या ऋषी द्रौपदी जगभर प्रसिद्ध होत्या. अर्जुनाने स्वयंवरात पांचालीला माशाप्रमाणे भोसकून भीष्म आणि कर्ण यांच्यासह इतर राजांना केवळ गवतासारखे करवून अशांत राजदरबारात तिला शोधून काढले. हे ऋषी, याच द्रौपदीला दुष्ट दुःशासनाने केसांनी ओढले आणि हृदयद्रावक शब्दाचा सामना करावा लागला. तिने परमेश्वराचा अनादर केल्यामुळे मी सुद्धा तिचा अनादर केला. जेव्हा तिला माझा लळा लागला आणि ती मला नियमितपणे माझ्या हक्काने हाक मारू लागली, तेव्हा हे दामोदरा, हे दयेचा सागर, हे कृष्ण, हे विश्वनाथ, हे प्रभू राम, हे केशव, हे दुःखाचा नाश करणाऱ्या, मला आई, वडील, भावंडे, मित्र, बहिणी, भाचे, नातेवाईक, प्रियजन, पती इत्यादी कोणीही नाही. हे ऋषिकेश, तूच माझे सर्वस्व आहेस. हे गोविंदा, हे गोपिकाच्या स्वामी, गरिबाचे मित्र, दयाळू, तुला माहीत नाही का की माझ्यावर हल्ला झाला होता दुःशासन. जरी मी त्याच्या पहिल्या हाकेकडे दुर्लक्ष केले तरी दुःशासनाकडून पराभूत झाल्यावर जेव्हा त्याला माझी आठवण झाली, तेव्हा हे राजा, मी त्वरेने तेथे पोहोचलो आणि त्याला अनेक वस्त्रांनी सजवले. माझ्यावर नेहमी प्रेम करणारी, जिचे जीवन माझ्यासारखे आहे, जी नेहमी माझ्या पूजेला समर्पित आहे, माझी सर्वात प्रिय पतिव्रता मैत्रीण, माझ्या जीवनासारखी असूनही पुरुषोत्तमाचा अनादर केल्यामुळे मला तिच्याकडे दुर्लक्ष करावे लागले. जे पुरुषोत्तमाचा अनादर करतात त्याचा मी नाश करतो. या पुरुषोत्तमाची पूजा ऋषीमुनी आणि देव देखील करतात आणि हा पुरुषोत्तम जो सर्व इच्छा पूर्ण करतो तो निश्चितच मानवाच्या पूजेस पात्र आहे. म्हणून पुढच्या पुरुषोत्तमाची पूजा कर. 14 वर्षे पूर्ण झाल्यावर तुझी भरभराट होईल. हे पांडुपुत्र, ज्या पुरुषांनी द्रौपदीचे केस ओढताना पाहिले, हे राजा, मी क्रोधाने त्याच्या स्त्रियांच्या जटा कापून टाकीन. मी दुर्योधनासारख्या राजांना यमराजाच्या महालात पाठवीन. त्यानंतर तू तुझ्या सर्व शत्रूंचा नाश करून राजा होशील. लक्ष्मी आणि बलभद्र दोघेही प्रिय नाहीत. मला देवी देवकी, प्रद्युम्न किंवा सात्यकी यापैकी कोणीही प्रिय नाही. माझे भक्त मला जितके प्रिय आहेत तितके दुसरे कोणीही नाही. जे माझ्या भक्तांना छळतात त्यांच्यामुळे मी नेहमी त्रस्त असतो. हे पांडवा, त्यांच्यासारखा दुसरा शत्रू मला नाही. यमराजाच त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा देईल, कारण तो दुष्ट मनुष्य मला त्याचे दर्शन घेण्यासही पात्र नाही. भगवान नारायण म्हणाले, भगवान कृष्णाने पांडुपुत्र युधिष्ठिर आणि द्रौपदी यांची समजूत घालून द्वारकेला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हणाले, हे राजा,
आज मी विरहाने व्याकुळ होऊन द्वारका नगरीला जात आहे, जिथे महान वसुदेव, आमचे थोरले बंधू बलदेव, आमची माता देवी देवकी आणि गड साम व आहुक आणि यादव रुक्मिणी व स्त्रिया त्यांना पाहण्यास उत्सुकतेने आमच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतील. भगवान नारायण म्हणाले. असे बोलून भगवान कृष्णांचे प्रस्थान जाणून पांडुपुत्र कसे गदगदल्या आवाजात म्हणाले, जसे पाण्यात राहणाऱ्याचे जीवन पाणी असते, तसेच तुम्ही आमचे जीवन आहात. हे जनार्दना, आपण काही दिवसांनी पुन्हा भेटू. हरी हा पांडवाचा स्वामी आहे आणि तुम्ही लोकांमध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. प्रत्येकजण सर्वांसमोर हेच म्हणतो, म्हणून कृपया आमचे सदैव रक्षण करा. हे विश्वनाथांनो, आम्ही तुमचेच आहोत हे विसरू नका. मधमाशाप्रमाणे तुमच्या चरणकमलामध्येच आमच्या मनाचा प्राण आहे. तुम्हीच आमचा आधार आहात. म्हणूनच आम्ही सर्वजण पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो. पांडवाचे हे पुत्र असेच म्हणत असताना प्रेम आणि आनंदात मग्न झालेले भगवान श्रीकृष्ण हळूहळू आपल्या रथावर आरूढ झाले. आपल्या मागे येणाऱ्या पांडवाच्या पुत्रांना परत फिरवले आणि द्वारकापुरीला गेले. भगवान नारायण म्हणाले. यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकापुरीला गेले, तेव्हा राजा युधिष्ठिर आपल्या धाकट्या भावासोबत तपश्चर्या करत तीर्थयात्रेला निघाला. हे ब्रह्म नारदा, भगवंताच्या प्रिय पुरुषोत्तम महिन्यावर लक्ष केंद्रित करून आणि भगवान श्रीकृष्णाच्या शब्दाचे स्मरण करून राजा युधिष्ठिर आपल्या धाकट्या भावांना आणि द्रौपदीला म्हणाला, अहो, मी पुरुषोत्तम महिन्यात येणाऱ्या अत्यंत उग्र पुरुषोत्तमाच्या महानतेबद्दल ऐकले आहे. भगवान पुरुषोत्तमाची उपासना केल्याशिवाय सुख कसे प्राप्त होऊ शकते? या भारतभूमीत जो विविध नियमानुसार भगवान पुरुषोत्तमाची उपासना करतो, तो धन्य, पूजनीय आणि श्रेष्ठ आहे. म्हणून सर्व पवित्र स्थळांना भेटी देऊन पुरुषोत्तम महिना सुरू झाल्यावर पांडुपुत्रांनी विहित विधीनुसार उपवास करण्यास सुरुवात केली. हे नारद मुनींनो, 14 वर्षे उपवास पूर्ण झाल्यावर भगवान कृष्णाच्या कृपेने त्याला एक अतुलनीय आणि निर्विघ्न राज्य प्राप्त झाले. प्राचीन काळी सूर्यवंशात जन्मलेल्या दृढन्व नावाच्या राजाने पुरुषोत्तम महिन्याचे पालन करून प्रचंड संपत्ती, पुत्र आणि नातू यांचा आनंद आणि इतर अनेक सुखे मिळवली आणि तो भगवंताच्या वैकुंठात गेला, जे योग्यासाठीही दुर्मिळ आहे. हे नारद मुनींनो, मला करोडो कल्पाचा काळ मिळाला तरी मी पुरुषोत्तम महिन्याचे अतुलनीय महत्त्व सांगू शकत नाही. सूतजी म्हणाले, हे ब्राह्मणांनो, मी कृष्णदेवपायन यांच्याकडून पुरुषोत्तम महिन्याचे महत्त्व ऐकले आहे, पण ते मी सांगू शकत नाही. या पुरुषोत्तम महिन्याचे संपूर्ण महत्त्व केवळ स्वतः नारायणाला किंवा वैकुंठाचे रहिवासी असलेल्या भगवान हरीलाच माहीत आहे. पण ज्याच्या चरणांना ब्रह्मदेव आणि इतर देव वंदन करतात, त्या गोलकनाथ श्री कृष्णचंद्रांनासुद्धा या स्वीकारलेल्या पुरुषोत्तम महिन्याचे संपूर्ण महत्त्व माहीत नाही, तर मग मनुष्याला ते कसे कळणार? या ठिकाणी 12वा अध्याय संपतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.